ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना। शुरू टॉस मलकापूर बरोबर का? मलकापूर ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. नमस्कार मंडळी, या ठिकाणी याच्या अगोदर आवाज जो आपण ऐकला प्रशांत आदोडे सरांचा, विरार मुंबईचा असणारा आवाज आपल्यापर्यंत जो पोहोचला गेला. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. ज्या 4थ्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यात पहिला विजय मिळवत इथपर्यंत पोहोचले दोन्ही संघ या ठिकाणी जे आहेत, अतुल शिंदे स्पोर्ट्स क्लब मलकापूर आणि कल्पतरू स्पोर्ट्स चाळकेवाडी, ही लढत मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. याच्या अगोदर सुद्धा अगदी आम्ही पाहिलं काय आज बॅड लक असेल डॉनचं मला माहिती नाही, पण शेवटच्या चेंडूवरती त्यांना पराभवाला सामोरं जावं लागले. पहिला सामना 1 चेंडू 2 तिथं वाईड आला, 1 चेंडू 1ला 1 सिंगल आली, 2 चेंडू 6 धावसंख्येचं लक्ष असताना झेल सुटला, 1 चेंडू 4 धावसंख्येचं लक्ष असताना षटकार आला. हे खूप मोठं बॅड लक निश्चितप्रमाणे म्हणता येईल. पण पाहिजे अजून 2 सामने त्यांच्या यायचे बाकी आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला फलंदाज जो आहे श्रीकांत आहे, नॉन ट्रॅकच्या बाजूला अनिल जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आत. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कावरती सूरज पाटील. या स्पर्धेतलं एकमेव निर्धाव षटक जे आम्ही पाहिले जे सूरज पाटीलने टाकलेले. पहिला चेंडू अगदी सुरेश टाकला जाते. सूरज पाटील आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 7 चेंडू या सूरजने टाकलेले आहेत आणि सूरजने आतापर्यंत एकही धाव ही खर्च केलेली नाहीये. हे सूरजचं खासियत आहे आणि सूरजवरती आक्रमण आहे. चेंडू पोचला जाईल कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. धावा फलकावरती धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. चौकाराने जे धावसंख्येला जायची काय सुरुवात आहे. धावफलकावर धावसंख्या 4. फुल टॉस आहे. तिचा फारसा मोठा फायदा तर होणार आहे की नाहीये. इथे क्षेत्ररक्षण खराब. 4 रन चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार आहे. पड वाढली जाईल. संघाची धावसंख्या 8 धावा, 8 रन, 8 वरती धाव फलक या ठिकाणी आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू शरीर भेदक आहे. तिथे चेंडू सबकन शरीरावरती आलाय. डिफेन्स केलाय चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या जी आहे ती 8 धावा धावफलकावरती दरम्यान आपण पाहतोय. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था चालू आहे. या दरम्यान चेंडू हवेत आहे. जेल नितीन माटुंगे चेंडू खाली आलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला क्रमांकाचं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे, पहिला क्रमांकाचं षटक अजूनही चालू आहे. 1 चेंडू बाकी आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. 8 धावा धावफलकावरती ठिकाणी आपण पाहतोय. 1 फलंदाज बाद झालेला आहे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आता आकाश मोहिते, याला आपण पाहतोय. त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याची फलंदाजी आपण पाहिली आकाश मोहितेची. जबरदस्त फलंदाजी आकाश मोहितेची आपण पाहिली. षटकार चौकारांची आतिषबाजी आणि ज्यावेळेस संघाला गरज होती त्यावेळेस संघाला सावरलं होतं, विजय मिळवून दिला होता. इथे चेंडू हवेत आहे, इथे पाहायचंय जेल होणार का. जेल झालाय, आकाशला परतावा लागेल. बिग विकेट, फलंदाज बाद. करते धावा संख्या जी आहे ती 8 धावा आहेत. या षटकात काय घडलं, या षटकात अशा प्रकारच्या घटना घडल्या. 2 चौकार आले, 2 डॉट बॉल आले, 2 विकेट आल्या आणि दोन्ही फलंदाज जेलबाद होताना पाहायला मिळाले. एक झेल नितीन माटुंगेने घेतला आणि एक झेल इथे श्रेयश यांनी घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा संख्या 8 आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक यात्रा म्हणजे संपलं गेलंय. नवीन गोलंदाज शिरू लोहार गोलंदाजी मार्कावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सर आहेत, संजय भालेराव सर आहेत. अजय आवळे सरांबद्दल निश्चितप्रमाणे आपण चर्चा निश्चितप्रमाणे जी करत होतो ती चर्चा यंगस्टार करार टीममध्ये खेळत असताना अजय आवळे सर नेहमीच या परिसरामध्ये येत असताना रात्रीचा प्रवास, 3-4 हजाराचं पहिल्या क्रमांकासाठी असणारं बक्षीस, मग बसमधला प्रवास असेल, ट्रकमधला प्रवास असेल, एखाद्या टेम्पोला हात करून येणं असेल. कारण पूर्वीच्या काळी येण्यासाठी ट्रॅव्हल वेलची सोय अजिबात म्हणजे होती असं नाही. खेळाडूंसाठी सोय अजिबात अशा प्रकारची नव्हती. आता प्रायव्हेट गाड्या करून खेळाडू येताना पाहायला मिळतात. त्यावेळेस स्वतःचा प्रवास हा स्वतःला करावा लागायचा. दुसऱ्या गोष्टीचा विचार आपण केला. एक पंच आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय संजय भालेराव सर, यांची खासियत निश्चितप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. शिरू लोहार परत येतो गोलंदाजीवरती तयार. धावा संख्या 8 आहे. 2 फलंदाज बाद आहे. इथे बिघिट केलाय, चेंडू हवेत आहे आणि तिथे जेल सुटलाय. वारंवार यात्रामध्ये खराब कामगिरी होताना पाहायला मिळते. जेल सुटले जात आहेत. जेलांचे परिणाम आम्ही पाहिले त्याच्या अगोदर. कारण नितीन माटुंग्याचा एक जेल सुटला, पुढच्या चेंडूवरती षटकार मारत सामना संपला होता. त्याच्यानंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये राजू पाटेकडून जेल सुटला, पुढच्या चेंडूवरती षटकार मारत सामना संपला होता. शिरू लोहार आता गोलंदाजी मार्कवते. अगदी आपण पाहतोय इथे जीवदान आहे अनिल जाधवला. धावफलकावरती धावा संख्या जी अगदी आपण पाहतोय ती आहे 9 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाजीवरती तयार आहे. शिरू लोहार गोलंदाजी मार्कवते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंना एक विनंती, वेळ अजिबात आपल्याकडे नाहीये. इथं बक्षीस खूप चांगल्या प्रमाणात आहे. 1,21,000 पहिल्या क्रमांकाला बक्षीस आहे. लखपती होणारा संघ आहे, म्हणजे अगदी मराठी भाषेमध्ये 1.25 लखपती नाही का. 1,21,000चं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी आहे. त्यामुळे लखपती होणारा संघ कोणता आहे ते आम्हाला पाहिजे. बक्षीस त्या ताकदीचं आहे. त्यानंतर ट्रॉफी जर पाहिल्या, मला नाही वाटत एखाद्या 4 व्हीलरमध्ये ती कदाचित ट्रॉफी जाईल. ट्रॉफी न्यायला स्पेशल गाडी करावी लागेल. इतकी आकर्षक ट्रॉफी आणि भव्य दिव्य आहे. मैदान चांगलं आहे. हो, चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात. धक्का क्रमांक 3, फलंदाज बाद. ठिकाणी 3रा वाजता आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो श्रीधर माटेकर. मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीधर काय क्रमांक करतोय आपल्याला पाहायचंय. एका पाठोपाठ धक्के बसले जात आहेत. इथे श्रीकांत बाद झाला, आकाश मध्ये 0वरती बाद झाला, अर्जुन कदम तोही 0वरती बाद झालाय. 3 फलंदाज बाद झालेत आणि धावा संख्या 9 आहे. शिरू लोहारला मिळालेलं यश आहे. स्ट्राईकला श्रीधर आहे.
या दरम्यान पॉइंटला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण खराब झाले. एक सिंगल आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करतोय की काय, परंतु नकार असेल. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धापरक धावसंख्या दुहेरी अंका धावफलक, टोटल स्कोर 10. फलंदाज बाद आहे 3 बाद 10 धावा. शिरू लोहार गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. सामना क्रमांक 14 चालू आहे. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप पॉइंट आहे. 30 सर्कलच्या बाहेर असणार असे क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय. एक सिंगल परत एकदा आली, धापलक वाढला. संघाची धावसंख्या 11. इथे हा चेंडू, इथे क्षेत्ररक्षण खराब कामगिरी आणि इथे एक सिंगल बाईच्या रोपाने मिळणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. आता दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा, 12 रन. आज वार सोमवार आहे. 12 धावा धावपालकावरती आहेत आणि जगामध्ये 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत आहे माहिती? 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर किती? महाराष्ट्राच्या आतमध्ये आहेत 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 आणि महाराष्ट्राच्या बाहेर 7, असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 धावा धावपालकावरती आहेत. आज सोमवार आहे आणि असं म्हटलं जातं की अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का, अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. पप्पू रामगुडे. अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क करतो. मुझे देख मुझे. बर चालतंय, थोड्या वेळी आम्ही तुमच्याकडेच पाहणार आहोत. धापरकर धावसंख्या 12. या दरम्यान चेंडू फाईन लेगला. एक सिंगल प्रकारची धावसंख्या 13 धावा. कुल मिला के स्कोर अब जा पहुंचे 13 और ये इस दुनिया में ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है, दिया सब कुछ उस भगवान ने. अल्लाह ताला, परवरदिगार, भगवान, परमेश्वर, ईश्वर, परमानंद, खूप सारी नावं आहेत. जगाचा जगनायक. 13 धावा धावपालकावरती या दरम्यान आपण पाहतो. 13 अंक हा क्रिकेटमध्ये थोडासा अशुभ सुद्धा मानला जातो, पण इथं अशुभ ठरणार का? 3 बाद 13 धावा आहेत. या दरम्यान चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या बाजूला पाठवला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार छेरण आहे. षटकाराला षटकाराच्या रूपाने धावपलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या 19. षटक क्रमांक 3 या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिला षटकाराला या डावातला. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. विकासच्या हातामध्ये चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू मात्र डॉट आलाय. कमबॅक केले पप्पू रामगुडेने. धावपलक स्थिर आहे. 19 धावा आहेत. दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ असोसलेले आहेत. कारण पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला दोन्ही संघ आमने सामने आहेत. या दरम्यान परत एकदा लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर चेंडू पोहोचतोय. फिर से एक बार छेरण. षटकार. षटकार पप्पू रामगुडेला खेळले गेलेत आणि कुणी खेळलेत? खेळणारा खेळाडू आहे अनिल जाधव आहे, ज्याचा एक झेल सुटलेला आहे. हे तितकंच महत्वाचं आहे. हा चेंडू इथे सुरेख टाकला जातोय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. अनिल जाधवला जीवदान आहे आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंना जीवदाने मिळालेली आहेत त्या खेळाडूने जीवदानाचा फायदा घेतलेलाच आहे. क्रिकेटची एक परिभाषा सांगतो जीवदानाबाबत. इथे विकेट केलाय. चेंडू खूप उंची घेतोय, परंतु तिथे डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. धावपलक पुढे जाईल.
संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आणि या षटकात एकूण धावा पप्पू रामगोडे खर्च करताना पाहायला मिळालाय 15 धावा. 2 षटकांमिळून 12 होत्या आणि एका षटकात 15 आल्यात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 27 धावा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची परिभाषा खूप वेगळी आहे. क्रिकेटची परिभाषा काय की आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्याला जीवदान जर दिलं आणि त्या माणसाला जर त्याची जर जाण असेल, सगळ्यात महत्त्वाचा शब्द, त्या माणसाला जाण असेल, त्या माणसाला त्याची जर जाणीव असेल तर तो माणूस ज्या माणसाने जीवदान दिलेलं आहे त्याला आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. पण क्रिकेटमध्ये उलट आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही एखाद्याला जीवदान दिलं तर त्याच्याकडे एकच शब्द असतो, बदला. तो बदला घेतल्याशिवाय राहत नाही, कारण तो याच गोष्टीची वाट पाहत असतो. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आला इथे किरण गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धापालकावरती आहेत. 3 षटकं संपलीत. स्ट्राईकला श्रीधर आहे आणि नॉट ट्रॅकच्या बाजूला दरम्यान आपण पाहतोय अनिल जाधव आहे. हा चेंडू सुरेख तिथे त्याग केला गेला, स्वतःचा बळी दिला गेला, कारण स्ट्राईकला अनिल येणं गरजेचं होतं. फलंदाज बाद. इथे हा चेंडू सुरेख आहे, भन्नाट वेगाचा आहे, चेंडू डॉट आहे. अनिल जाधवला चेंडू डॉट टाकताना पाहायला मिळाला. ज्या अनिल जाधवच्या बॅटमधून आम्ही आतापर्यंत 2 षटकार पाहिलेत आणि ताबडतोब आहे. कोणाला खेळलाय अनिल जाधव षटकार? पप्पू रामगुडेला खेळलाय. एका षटकामध्ये 2 षटकार त्यांनी समोरच्या बाजूला खेळलेले. तो अनिल जाधव समोरच्या बाजूला आहे. शेवटचं षटक आहे, गोलंदाज टायगर आहे. या दरम्यान बिग हिट केलाय. खूप उंची आहे चेंडूला, लांबी नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक शिरूलवर चेंडू खाली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. एखाद्याला इतकं पण हसू नये. एखाद्याला इतकं पण हसू नये की स्वतःच हसू होईल. आणि हसण्याची व्याख्या माझ्याकडे अजून थोडीशी वेगळी आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. इथे मैदानाच्या आतमध्ये 5वा फलंदाज बाद झालाय. 5 बाद. धापलकावरती धावा संख्या जी आहे ती 27 वरती धापलक स्थिर आहे. शेवटचे 3 चेंडू यायचे बाकी. अफलातून गोलंदाजी करतो इथे किरण. आशेचा किरण ठरलाय. धापलक जो वाढत होता ना तो थांबवण्याचं काम इथे मात्र किरणने केलेलं आहे. स्ट्राईकला फलंदाज संतोष आलाय. इथे मात्र मिळालेला चेंडू असेल तिथे क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवरती त्यांना पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक अमित तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि 27 वरून धापलक 28 वरती जाताना पाहायला मिळतोय. धापलकावरती धावा संख्या जी आहे ती 28, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू यायचे बाकी आहेत. बिग हिट केलाय. खूप उंची घेतलेला चेंडू तिथे नितीन मांडुके आता खेळाडू नाहीये, प्रेक्षक बनलाय. षटकाचे रन. विकास मोहितेच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले एक षटकार आलाय जो आयकॉन आहे. ज्या आयकॉनने इथे किरणवरती आक्रमण केले. धापलक वाढला. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली जातात. 34 धावा धापलकावरती अगदी आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू या डावातला बाकी. 34 धावा धापलकावरती. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न नितीन मांडुके चेंडूवरती त्यांना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धावबाची संधी असेल तिथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. टोटल स्कोर 36.
36 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि आता जिंकण्यासाठी 24 चेंडू 37 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अतुल शिंदे स्पोर्ट्स क्लब मलकापूर संघाला ह्या धावा बनवायच्या आहेत, तर कल्पतरू स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाला ह्या धावा रोखायच्या आहेत. चला, यानंतरचा होणारा जो काही सामना आहे त्या सामन्याचा टॉस करायचा आहे. आदिमाया ग्रुप कराड यांच्या विरोधात JCC शिरवडे. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, चला आपण आता टॉससाठी चालायचं. आदिमाया ग्रुप कराड आणि JCC शिरवडे टीमला विनंती असेल, आपण टॉससाठी ताबडतोब चला. विनंती असेल आपल्याला. कल्पतरू चला, टीम मैदानाच्या आतमध्ये चला. विनंती असेल आपल्याला, वेळ अजिबात घेऊ नका. सगळ्या खेळाडूंना विनंती असणार आहे. या टीमचं एक वैशिष्ट्य मला खूप आवडलं की कल्पतरू चाळकेवाडी संघ हा मैदानाच्या येत असताना नेहमी लाईनमध्ये येतो. ही सगळ्यात आनंदाची बाब आहे. शिस्तप्रिय असणारी क्रिकेटची स्पर्धा आणि या शिस्तप्रिय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक शिस्तप्रिय संघ जर कोणता आजच्या 5 संघांमध्ये पाहायला मिळाला, त्याचं नाव कल्पतरू आहे. त्या टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. बॉल संजय भालेराव सर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजय आवळे सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. कल्याणी घोरपडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आगमन त्यांना पाहतोय. आणि चर्चा आपण निश्चितप्रमाणे जी करत होतो संजय भालेराव सर यांच्या बाबत. संजय भालेराव सर यांच्या टीममध्ये खेळलेले 2 खेळाडू सांगतो, बाकीचं जास्त सांगण्याची गरज नाही. पहिला खेळाडू आहे तो डॉमिनिक मेथुस्वामी, डॉम. रणजी खेळलेला खेळाडू आणि IPL सुद्धा खेळलेला खेळाडू डॉमिनिक हा त्यांच्या तालमीत वाढलेला खेळाडू आहे. सूर्या स्पोर्ट्स क्लब रेंजल खडकी. कॅप्टन संजय भालेराव आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा डॉम पाहायला मिळायचा. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगतो की त्यांच्या टीममध्ये नेहमीच गुरुच्या स्थानी संजय भालेराव यांना मानणारा इंडियाच्या टीममध्ये खेळलेला नाव आहे केदार जाधव. हा संजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली निश्चितप्रमाणे खेळताना आपण पाहिलेला आहे. असे खूप मोठा अनुभवी पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. या दोन्ही पंचांचे मी मनापासून एकाने अभिनंदन करेल. स्वागत करणारे कराड नगरीमध्ये. इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं सगळ्यात गरजेचं राहील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली जाते. एक आहे नितीन माटुंगे आणि दुसरा आहे अविनाश रामगुडे. बनवल्या गेल्या 36, बनवायच्या 37. आले का दोन्ही संघाचे कॅप्टन? नाही आले अजून. चला टॉसला चला, या समोर या. टीम शिरोडे टीमचे कॅप्टन आलेत. त्यानंतर त्यांच्या विरोधात आदिमाया ग्रुप आलेत. ओके, या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. टॉस करण्यासाठी सरपंच आदरणीय सतीश पानगुडे साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. यानंतर या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. सरपंच साहेब आदरणीय सतीश सरांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. कोण कॉल करते? ओके, मॅच पलीकडच्या बाजूला ऑन पण होते, इकडे टॉस पण होते. ओके, हेड्स कॉल अँड टेल्स ऑन द टॉस. काय घेणार आहे? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आदिमाया ग्रुप परत एकदा तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. पहिला सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये पराभव आहे. आता पहिल्या विजयासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सरपंच साहेबांचा मनापासून आभार. आपण स्थानापन्न व्हावयाची आपल्याला विनंती असेल. जाव्या मैदानाच्या आत आघाडीची जोडी आहे. एका बाजूला नितीन माटुंगे. पहिला चेंडू मात्र नितीन माटुंगेने खेळलाय. फुल टॉस पाठवलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. पहली गेंद पे चौकड़ने वाला क्या है, लेकिन नवीन चेंडू द्या. घ्या सर, बॉल घ्या.
आलाय का मॅच बॉल? नाही आला. चला, वेळ वाचणं गरजेचं आहे. मग अशीची गोष्ट सांगितली, आमच्याकडे सगळं काही चांगलं आहे. आमच्याकडे सगळं काही चांगलं आहे, फक्त आमच्याकडे एकच गोष्ट नाही, वेळ. ती अजिबात कोणी मागायची नाही. बाकी सगळं काही तुम्हाला मिळेल, पण वेळ अजिबात मिळणार नाही. ती वेळ अजिबात जास्तीत जास्त कोणी घ्यायची नाहीये. मॅच लवकर लवकर ऑन करणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जो आहे तो अमोल चाळके. या दरम्यान चेंडू जमिनीला समांतर खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. दोन क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. खेळणारा खेळाडू म्हणजे नितीन माटुंगे. या दुसऱ्या सामन्यात पहिल्या षटकात पहिल्या 3 चेंडूवरती चौकार खेळणार का 3, आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार खेळणारा पहिला खेळाडू आहे. नाव आहे नितीन माटुंगे. संघाची धावसंख्या 12 धावा आहेत, बनवायच्या 37 आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 12 धावा आलेले आहेत. खूप मोठे आक्रमण मैदानाच्या आतून नितीन माटुंगे करतोय. अमोलवरती आक्रमण केलेलं आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार खेळले, लॉंग ऑन. त्यानंतर 2 चौकार कव्हरला आहेत. यानंतर पुढचा चेंडू लॉंग ऑनला, तिथे अर्जुन कदम. छोटा पॅकेज बडा धमाका. मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. अर्जुन कदम त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. 4 फूट 2 इंच असणारा नेपोलियन बोनापार्ट जर जंग जिंकण्याच्या इरिशिरने युद्धामध्ये उतरत असेल तर अर्जुन कदम काय? माणसाची उंची ही समाजातली उंची कधी ठरू शकत नाही. तुमच्या अंगामध्ये असणाऱ्या कला गुणांवरून तुमची समाजातली उंची ठरत असते. तुम्ही किती उंचीचे आहात, तुमची उंची 2 फूट आहे, 4 फूट आहे की 6 फूट आहे की 8 फूट आहे, हे समाज पाहत नाही. पण तुम्ही समाजामध्ये जगत असताना तुम्ही समाजामध्ये काय करता, समाजासाठी काय करता, या मातीसाठी तुम्ही काय केलेलं आहे हे ज्यावेळेस तुम्ही दाखवता त्यावेळेस समाजातली उंची तुमची ठरत असते. हलक्या हाताने चेंडू, हो व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, कॉट अँड बोल्ड. पप्पू रामगडे 0 बाद. त्यानंतर फलंदाजी मार्कावरती इथे पप्पू रामगुडे पहिला चेंडू खेळला आणि 0वरती बाद झाला. कदाचित या सामन्यात पप्पू रामगुडे फार काळ मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी कामगिरी करू शकला नाहीये. पण इथं आम्हाला पाहायचंय नवीन फलंदाज विकास आलाय, तो काय क्रमात करतोय आपल्याला पाहायचंय. विकास आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद झालाय. धाबरकाची धावत संख्या 13, 1 बाद 13. या दरम्यान चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न असेल, तिथे आकाश क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न केलाय. विकास पोहोचणार का, आणि पोहोचलाय. 2 धावा आल्या आणि या 2 धावत संख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावत संख्या पुढे जाऊन पोहोचते आता 15 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. उर्वरित चेंडू बाकी राहिले 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अतुल शिंदे स्पोर्ट्स मलकापूर संघाला बनवायचे आहेत 22. 18 चेंडू 22 धावा अजून या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज आकाश मोहिते मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंडळी, आपण मगाशी हसण्याबद्दल चर्चा करत होतो. जगातली सगळ्यात सोपी गोष्ट कोणती आहे? एखाद्याला हसणं. हसणं. आणि जगातली सगळ्यात अवघड गोष्ट एखाद्याला हसवणं. हे सोपं नसतं.
आकाश गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहू इथे कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून केली जाणार आहे. आणि कलाकार मंडळी जी आहेत ना, कलाकार मंडळी नेहमी दुसऱ्याला हसवण्याचं कामकाज करतात. जोकर आपण पाहत असतो. एकदा एका जोकरला विचारलं कुणीतरी, या दरम्यान अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय, एक सिंगल. धावपराकाची धावसंख्या एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता 16 धावा धावपराक करते. एकदा एका जोकरला एका व्यक्तीने विचारले की यार तुम हर बार चेहरे पे मास्क क्यों लगाते हो, नकाब क्यों पहनते हो. जोकर ने अच्छी तरह जवाब दिया. जोकर ने कहा साहब ये मेरा नकाब है ना. काय चेंडू टाकलाय पण तू खराब आहे. धावपराक धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 17 आहे. त्या जोकर ने उत्तर दिले की जनाब ये जो नकाब है मेरा नकाब दिखता है, ये मास्क मेरा दिखता है, लेकिन बहुत सारे आदमी है जिनके नकाब दिखते नहीं लेकिन हर बार रंग बदलते. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे चेंडू कव्हर केला जाईल. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचते. 18 वरती धावफलक. सामना सहजासहजी संपणार नाही हे तितकंच खरं आहे. 18 वरती धावफलक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आकाश, समोरच्या बाजूला नितीन माटुंगे फ्रॉम कोल्हापूर, आयकॉन म्हणून या मलकापूर संघामध्ये खेळताना आम्ही पाहतोय. हलक्या हाताने चेंडू परत एकदा आकाशवरती आक्रमण केलं जात नाहीये. इथे एक सिंगल वरती भर दिला जातोय आणि धावफलक वाढवण्याचं किंवा धावसंख्येकडे पाठलाग करण्याचं काम या दोघांकडून केलं जात आहे. विकासकडून आणि नितीन माटुंगेकडून. 19 वरती धावफलक. एक गड्याच्या मोबदल्यात बाद होणारा फलंदाज पप्पू रामगुडे आहे. सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. तिथे चेंडू पोहोचला गेलाय. स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. एक सिंगल आली. धावफलक एकीने परत एकदा पुढे जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 20 धावा आहेत. समीकरण एकदा आपण पाहूया. चेंडू बाकी राहिलेत ते अजूनही या दरम्यान 14 आणि बनवायचे आहेत 17. 14 चेंडू 17 धावा. पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये या ठिकाणी पोहोचलाय आणि त्या ठिकाणच्या धावा एकूण किती आहे? 1 की 2? 2 आहे. डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2. स्कोर पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या टोटल आता 22 वरती धावफलक आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. सिंगल डबल काय करावात करतात. क्रिकेटमधली एनर्जी, क्रिकेटमधली जाण आहे सिंगल डबल. या दरम्यान चेंडू अगदी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल आली आणि सिंगल डबलच्या रूपाने मात्र या षटकाची सुद्धा सांगता होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपडेकर धावसंख्या 1-5 23 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 14. 12 चेंडू आणि 14 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 36 बनवल्या गेल्या. सुरुवातीला इथे कल्पतरू स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाकडून 36 बनवल्यानंतर इथं 37 धावसंख्येचा पाठलाग अतुल शिंदे स्पोर्ट्स मलकापूर संघ करतोय आणि या संघाने आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकात 23 धावा तर बनवलेल्या आहेत. आता राहिलेल्या 2 षटकात अर्थात 12 चेंडूत इथे 14 धावा बनवायच्या आहेत. अर्जुन नवीन गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहू. अर्जुन आलाय. धनुर्विद्येमध्ये माहिर असणारा अर्जुन. लक्ष कसं साधलं जावं हे शिकवणारा अर्जुन आहे आणि याचा अभ्यास आम्ही टीव्ही मध्ये केलाय. मला नाही वाटत कुणी रामायणाचं पुस्तक फार मोठ्या प्रमाणात वाचलं असेल. फार प्रमाणात हा प्रमाण आपण पाहिलं ना. 100त 4-5 जण असतील ज्यांनी रामायणाचं पुस्तक वाचलं असेल. आम्ही मालिकेच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केलेला आहे. इथे अर्जुन गोलंदाजी मार्कवरती आलाय. महाभारतामध्ये सुद्धा द्रोणाचार्यांनी विचारलं अर्जुनाला तुला काय दिसतंय. त्याने एकच सांगितलं मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. ह्या अर्जुनला त्याला विचारलं तुला काय दिसतंय. मला फक्त फलंदाज दिसतोय, त्याला बाद करायचंय आणि मला डॉट बॉल टाकायचे. हे लक्ष आहे. एक सिंगल आली. धावफलकाची धावसंख्या निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या टोटल स्कोर 24 आहे. चेंडू बाकी राहिलेत अजूनही 10 आहेत आणि बनवायच्यात अजूनही 13 आहे. 10 चेंडू आणि 13 धावा. आज सगळेच्या सगळे सामने आम्ही पाहिलेत ना. 8-30 आहेत. अफलातून आहेत. रोमार्चक आहे. परत एकदा इथे चेंडूला जवाब आहे. विकाससाठी हा चेंडू एकदा आपण पाहतोय. अप्रतिम टाकला गेलाय. चेंडू डॉट आलाय. एक डॉट बॉल सामन्याची रंगत वाढवणार आहे. एक डॉट बॉल. पण इथे एखादा बिगिड जर आला तर सामन्याची कदाचित रंगत कमी होण्याची शक्यता आहे. हो 1 वेगाचा
लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलाय. समीकरण बदलला जाईल. समीकरण आहे शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. अर्जुन अफलातून गोलंदाजी करतोय विकासच्या विरोधात. या दरम्यान बिग हिट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय आणि चेंडूची गती कमी झाली, त्याचा फायदा होताना पाहायला मिळाला. एकच धाव आली. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. चेंडूची त्यांनी वाट पाहिली, कारण त्याला माहिती होतं जर कदाचित आपण खूप दूरवरती आलो, चेंडूने उसळी जर घेतली, डोक्यावरून चेंडू गेला तर मोठा फटका येण्याची शक्यता आहे. 4 धावा येण्याची शक्यता निश्चितप्रमाणे आपण पाहिली, पण सिंगल आली. या दरम्यान चेंडू फुलटॉस, चेंडू पोचला जाईल मिडलला. 2 क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक खराब झालाय आणि काय घडलंय, चेंडू पोचला सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. छे गेंदे 8 रन जीत निघले जवानाने. आता शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जातं ते आपल्याला पाहायचंय. समोर तगडे 2 फलंदाज आहे. एक विकास आहे, दुसरा नितीन माटुंगे निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज कदाचित तिथे अनिल जाधवला पाचारण केलं जाते की अजून कोणतं ऑप्शन आहे ते आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू आणि 8 धावा अनिल जाधवच्या हातामध्ये या दरम्यान चेंडू जो दिला गेलेला आहे. समोरचा बादशाह आहे, त्यामुळे हुकमी एका या ठिकाणी काढावा लागले. मी इथं पत्त्यांचा विषय चालला होता, आज कोणचं पान चालू आहे नाही, आज कोणाचे पत्ते मात्र चांगले आहेत. कारण कधी कधी हुकमी एका काम करत नाही, कधी कधी दुरीतिरी पण काम करून जाते. पण इथे हुकमी एका गोलंदाज ठरणार आहे का ते आपल्याला पाहिजे. क्योंकि अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. 6 गेंदे और 8 रन जीतने के लिए जो बनाने. पाहिजे कोण कोणावरती मात करणार आहे, कोण कोणाला इथे चारी मुंड चित करणार आहे, कोण कोणाला इथे पाणी पाजणार आहे, कोण कोणाला पराभूत करणार आहे, कोण कोणावरती कुरघोड्या करणार आहे, इथे कोण विजय मिळवतोय आणि कोण पराभवाच्या छायेत ढकलतोय. वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार अनिल. या दरम्यान चेंडू सुरेख आहे, धावबाची संधी इथे विकासला परतावा लागेल. स्ट्राईक घेतली नितीन माटुंगेने. फलंदाज बाद. धावा बनवायची, इथे अनिल जाधवच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 5 चेंडूमध्ये 8 धावा रोखायच्या आहेत. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथे 2 धावा आल्यात. धाव फलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 31 वरती. समीकरण आहे, चेंडू बाकी राहिलेत ते अजूनही 4 आणि बनवायचे आहेत 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेत जाऊन जे पोहोचलेला आहे. गोलंदाज तयार, पंचांच्या डाव्या त्याला पार करून. ओ चेंडू डाट, चेंडू निर्धाव. सामना क्रमांक आजच्या दिवसभरातला 4था आहे, त्यातला 3रा आहे जो रोमार्चक होतोय. पहिला, 3रा आणि 4था सामना रोमार्चक होताना पाहायला मिळाला. दुसरा सामना एकाती झाला होता, जो अतुल शिंदे स्पोर्ट्स मलकापूर संघाने एकाती सामना जिंकला होता शिरोळे संघाच्या विरोधात. पण आता त्या संघाला इथे मात्र कसरत करायला लागते, संघर्ष करायला लागते. क्योंकि जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. इथे मिड विकेट
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सामना इथे संपवलाय. नितीन पहिल्या सामन्यात नितीन माटुंगे नॉट आउट होता. दुसऱ्या सामन्यात सुद्धा नितीन माटुंगे नाबाद राहिलाय. पहिल्या सामन्यात सुद्धा नितीन माटुंगेने षटकाराने सुरुवात केली आणि षटकाराने सामना संपवला. दुसऱ्या सामन्यात सुद्धा नितीन माटुंगेने पहिल्या चीनवरती चौकार खेळला आणि षटकार मारत संघाला विजय मिळवून दिलाय. लागोपाठचा दुसरा विजय अतुल शिंदे स्पोर्ट्स मलकापूर संघाचा पाहायला मिळालाय. अभिनंदन. परंतु कल्पतरू संघाला अजूनही 2 सामन्यांमध्ये वाट पाहावी लागेल विजयासाठी. मात्र ते कशा प्रकारची कामगिरी करतात त्याच्या अगोदर इथं मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जाईल. 5वा आदिमाया ग्रुप कराड यांच्या विरोधात जेसीसी शिरोवडे. टॉस आदिमाया ग्रुप कराड संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जेसीसी शिरोवडे संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला फलंदाजी करणार आहे आणि या सामन्याचं आखो देखा हाल ऐकण्यासाठी आपण जाऊया. आगे की कहाणी प्रशांत आदोडे सर इनकी जुबानी. थँक्यू.